छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराजांना विनम्र अभिवादन। छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र ज्या अस्सल पत्रांवर बेस्ड आहे त्यांपैकीच सुरुवातीचं एक पत्र दादाजी नरसप्रभू देशपांड्यांना लिहिलेलं आहे। त्या पत्रातली दोन वाक्य फार महत्त्वाची आहेत। ती वाक्य अशी आहेत की तुमच्या खोरियातला आदिदेव रोहिरेश्वर, तुमच्या खोरियातला आदि कुलदेव रोहिरेश्वर हा स्वयंभू आहे। आणि पुढचं वाक्य फार महत्त्वाचं आहे महाराजांचं। ते असं म्हणतात, हे राज्य व्हावे हे तो श्रींचे मनात फार आहे। मित्रांनो, हे 1645-46च्या सुरुवातीचं पत्र असेल, पण त्यानंतर आपण शिवछत्रपतींची 35 वर्षांची कारकीर्द बघा एकदा। 48ची फतेखानाची स्वारी आहे, त्यासाठी महाराजांना करावं लागलेलं एक मोठं राजकारण आहे। त्याच्यानंतर जावळीचा रणसंग्राम आहे, जावळी घेणं आहे, मग अफजल खानाची स्वारी आहे। त्याच्यानंतर महाराज हे पन्हाळ्यावर चालून गेलेले आहेत, तिथेच पन्हाळ्यावर अडकले, सिद्धी जौहरच्या त्या वेढ्यात पन्हाळ्यात अडकलेले आहेत। त्या वेढ्यातनं सुटल्यानंतर महाराजांच्या सवंगड्यांचं म्हणजे बाजी प्रभूंचं, शिवाजी काशीदांचं थोर बलिदान आहे। त्यानंतर असंख्य प्रसंग आहेत, त्यात मिर्झा राजेची स्वारी आहे, पुरंदरचा तह आहे। त्यानंतर महाराज आग्र्याहून सुटून आलेले आहेत, जीवावरचा खेळ करून महाराज आग्र्यावरनं सुटून आलेले आहेत, स्वतःच्या बुद्धी चातुर्याने सुटून आलेले। आणि त्यानंतर परत मुघलांविरुद्ध जो हर हर महादेव आमच्या तानाजीराव मालुसर यांनी सिंहगडावर केला, तो महाराजांच्या मृत्यूपर्यंत 3 एप्रिल 1680 पर्यंत किंबहुना त्याही नंतर सुरूच होता। असंख्य लगबगीनं भरलेलं महाराजांचं चरित्र। किती प्रसंग या सगळ्या गोष्टींमध्ये, महाराजांना किती चढ उतार सहन करावे लागले, किती अपयश पदरात घ्यावं लागलेलं आहे, किती जवळच्या नातेवाईकांना, जवळच्या सवंगड्यांना गमवावं लागलेलं आहे। पण हे सगळं पचवून महाराजांनी, शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य स्थापन करून दाखवलं। आणि ते त्यांच्या आईने म्हणजे मासाहेब जिजाऊंनी याची देही याची डोळा रायगडावर बघितलंय। ज्या वेळेला मासाहेब शिवछत्रपतींचा तो राज्याभिषेक सोहळा बघत असतील, मला असं वाटतं की त्यांना त्यावेळेला कदाचित तिथे दुसरं काही दिसत असेल तर तो लाल महाल, आणि त्या लाल महालात रात्रीच्या वेळेला किंवा दुपारच्या वेळेला महाराजांना मासाहेब भरवतात अन्नाचे घास, आणि त्या प्रत्येक घासागणिक जर का काही मासाहेब भरवत असतील तर तो होता स्वातंत्र्याचा ध्यास। आणि तो ध्यास महाराजांनी तसाच ठेवला, आयुष्यभर जपला आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं। पण मित्रांनो, ती गोष्ट तिथे संपत नाही। त्यानंतर औरंगजेब चालून आलाय, इथे शंभू छत्रपतींचं बलिदान आहे। त्या एका बलिदानामुळे अख्खा महाराष्ट्र पेटून उठला आणि त्या धर्मांध इस्लामी बादशहाला 20 फेब्रुवारी 1707 या दिवशी याच महाराष्ट्राच्या मातीत गाडून शांत झाला। आणि त्यानंतर मराठ्यांनी मागं वळून पाहिलं नाही आणि मराठे पानिपतावर गेले, पण त्याच्याही पेक्षा पुढे आजच्या पाकिस्तानात असलेल्या पेशावर पर्यंत गेले। आणि तो मराठ्यांचा गौरवशाली इतिहास हा हिंदुस्थानाच्या वाट्याला आला। या सगळ्याचं कारण काय असेल तर या सगळ्याचं कारण एकच आहे, आणि ते 3 शब्द आहेत। ते शब्द आहेत छत्रपती शिवाजी महाराज। आपण शिवचरित्र बघताना या गोष्टींचा विचार केला पाहिजे। असा एखादा तुकडा इतिहासातला काढून बघणं हे बरोबर नाही। पण मित्रांनो, कधी कधी प्रश्न पडतो की शिवाजी महाराजांच्या मनात नेमकं ध्येय काय होतं किंवा काय असेल, महाराजांना हे कुठवर न्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला मदत मिळते ते एका परदेशी माणसाची। त्याचं नाव आहे बार्थेलेमू अबे कॅरे। हा फ्रेंच प्रवासी शिवकाळातच इथे भारतात आला होता, आणि त्याने लिहिलंय की त्याने ज्या वेळेला शिवाजी महाराजांच्या एका अधिकाऱ्याची भेट घेतली त्यावेळेला शिवाजी महाराजांना नेमकं काय करायचंय अशा पद्धतीच्या त्यांच्या चर्चा झाल्या। आणि त्यावेळेला महाराजांचे ते अधिकारी या बार्थेलेमू अबे कॅरेला सांगते झाले की आमच्या महाराजांना सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंतचा प्रदेश काबीज करायचा आहे। आमच्या महाराजांना सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंतचा प्रदेश काबीज करायचा आहे। अहत तंजावर ते तहत पेशावर आम्हाला श्रींचं राज्य करायचं आहे। मित्रांनो, केवढी मोठी घटना, पण एका फ्रेंच प्रवासाकडनं आपल्याला कळली। हरकत नाही, पण हे महाराजांचं ध्येय होतं।
आणि त्यासाठी जो झंझावात महाराजांनी महाराष्ट्रात आणि सह्याद्रीत देव मस्तकी धरून मांडला होता, त्याबद्दल एक 4 ओळी काय आहेत बघा. या अशा आहेत, सरितपतीचे जल मोजवेना, सरितपतीचे जल मोजवेना, माध्यांनीचा भास्कर साहवेना, मुठीत वैश्वानर बांधवेना, तैसा शिवाजी नृप जिंकवेना, तैसा शिवाजी नृप जिंकवेना, तैसा शिवाजी नृप जिंकवेना. काळाच्या पटलावर घटनांची वीण तुटत नाही, काळाच्या पटलावर घटनांची वीण तुटत नाही. इतिहासाच्या पानांवरची गोष्ट इथे संपत नाही, गोष्ट इथे संपत नाही. Thank you.